तर मंडळी, आता आषाढी एकादशी खूप जवळ आलेली आहे आणि आय नो तुम्ही सगळेच खूप एक्सायटेड आहात. त्यामुळे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण खास आषाढी एकादशीसाठी एकदम सिंपल आणि नॅचरल मेकअप लुक कसा करायचा हे तुम्हाला दाखवणार आहे. आणि जे पण प्रॉडक्ट्स मी ह्या व्हिडिओमध्ये वापरणार आहेत ते सगळे खूप अफोर्डेबल आहेत. म्हणजे तुम्हाला जास्त पैसे खर्च करावे लागणार नाहीत. सगळे तुमच्या बजेटमध्ये बसतील असे हे सगळे प्रॉडक्ट्स आहेत. तर चला जास्त वेळ वाया घालवायला नको, व्हिडिओ स्टार्ट करू. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण व्हिडिओच्या शेवटला आज भरपूर सारे नेम्स आहेत सबस्क्रायबर शाउटआउटसाठी. तर चला जास्त वेळ वाया घालवायला नको, लेट्स स्टार्ट द व्हिडिओ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे. आणि जर पहिल्यांदाच माझ्या चॅनलवरती आला असाल तर नमस्कार, माझं नाव प्रणवती आहे. मी मेकअप व्हिडिओज, स्किन केअर व्हिडिओज, हेअरस्टाईल व्हिडिओज आणि भरपूर सारे मेकअप हॅक्सचे व्हिडिओज घेऊन येत असते. जर तुम्हाला यापैकी कोणत्याही टॉपिकमध्ये इंटरेस्ट असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मेकअपची सुरुवात करण्याच्या आधी आपण स्किन केअर करतो आणि स्किन केअर माझं ऑलरेडी झालेलं आहे, त्यामुळे आपण डायरेक्टली आज मेकअप स्टार्ट करत आहोत. पण स्किन केअरमध्ये काय काय करावं लागतं मेकअप करण्याच्या आधी हे जर तुम्हाला माहिती नसेल तर ह्याच्यावरती एक दुसरा व्हिडिओसुद्धा आहे, तो तुम्ही नक्की बघा आणि त्यानंतर तुम्ही हा व्हिडिओ बघितला तरी चालेल. तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये सगळ्यात सुरुवात आपण करणार आहे प्रायमरपासून. आणि मेकअप मिनिमम करायचा आहे, पण प्रॉडक्ट्स असे वापरायचे की जे तुम्हाला खूप छान लुक देणार आहेत, खूप छान ग्लोईंग असा चेहरा दिसणार आहे. त्यामुळे मी काय करत आहे, प्रायमरसाठी मी स्विस ब्युटीचा प्रायमर यूज करत आहे. आणि हा ना रिअल मेकअप बेस हायलायटिंग प्रायमर आहे. म्हणजे प्रायमरचं तर काम करतोच, पण त्याचबरोबर चेहऱ्यावरती खूप छान असा ग्लो दिसतो. त्यामुळे मी हा वापरणार आहे. आणि ह्याच्यामध्ये ब्रायटन स्किन होतं, मॉडिफाय पोर्स, मॉइश्चरायझिंग अँड न्यूट्रिशियस असं सुद्धा लिहिलेलं आहे ह्याच्यावरती. तर मी बऱ्याच वेळापासून हा प्रॉडक्ट यूज करत आहे, खूप छान आहे. आणि ह्याचा शेड नंबर आहे 01 नॅचरल टिंट. मी अगदी एक पंप घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता. फक्त प्रायमर लावलेला आहे, पण प्रायमर हा इल्युमिनेटिंग असल्यामुळे चेहऱ्यावरती फक्त प्रायमरने सुद्धा खूप छान ग्लो आलेला आहे. आज मेकअपचा बेस करण्यासाठी मी कोणताही फाउंडेशन वापरणार नाही, बीबी क्रीम, सीसी क्रीम, कोणताही क्रीम वापरणार नाही आहे. तर काय वापरायचं आहे, तर आज मी यूज करणार आहे कन्सीलर. आणि ते पण फक्त तिथेच वापरायचं जिथं आपल्याला गरज आहे. तर आजच्या या व्हिडिओसाठी मी स्विस ब्युटीचा कन्सीलर यूज करत आहे. आणि हा अफोर्डेबल रेंजमध्ये खूप चांगला प्रॉडक्ट आहे. कव्हरेज ह्याचं खूप चांगलं आहे, म्हणजे लिटरली फुल कव्हरेज म्हटलं तरी चालेल, इतकं छान ह्याचं कव्हरेज आहे. आणि ह्याचा जो शेड नंबर आहे तो आहे 04 मीडियम बेज हा शेड आहे. तर मी काय करणार आहे, कन्सीलर मी माझ्या डोळ्यांच्या खाली आणि जिथं जिथं मला थोडंसं डिस्कलरेशन वाटत आहे तिथं मी यूज करणार आहे. मोस्टली नाकाच्या बाजूला सुद्धा इथं काळपटपणा असतो आणि बरेच जण मला म्हणतात की माझ्या ओठांच्या बाजूला सुद्धा डार्क दिसतं, काळपटपणा दिसतो. तर अशा ठिकाणी सुद्धा तुम्ही कन्सीलर वापरू शकता. त्याच्यानं तुमचा डार्कनेस जो आहे तो कमी होणार. फक्त एक गोष्टीचं तुम्हाला लक्ष द्यायचं आहे की कन्सीलर जो आहे तो तुमच्या शेडचा असला पाहिजे, ठीक आहे. आता मी एक डॅम्प ब्युटी ब्लेंडर घेत आहे आणि फक्त जिथं जिथं आपण कन्सीलर लावलेलं आहे तिथे त्याला फक्त ब्लेंड करायचं आहे. आणि ब्लेंड आपण कसं करणार आहे, फक्त हे मोशन्स, ठीक आहे, हे डॅप मोशन्स म्हणतात त्याला. ह्या मोशन्समध्ये आपण त्याला ब्लेंड करणार आहे, ठीक आहे. कन्सीलर जिथं लावलं आहे फक्त तिथंच त्याला डॅप करायचं आहे. आता जर तुमच्याकडे ब्युटी ब्लेंडर नसेल, ब्रश नसेल तर तुम्ही हाताने सुद्धा करू शकता, फिंगर टिप्सने सुद्धा करू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे. लाईक दिस. ठीक आहे.
आता कन्सिलर लावून झाल्यानंतर दुसरा प्रॉडक्ट मी काय वापरणार आहे, मी कॉम्पॅक्ट पावडर वापरत आहे. मेबेलिनची ही कॉम्पॅक्ट पावडर आहे. मेबेलिन फिट मी मॅट प्लस पोरलेस आहे. म्हणजे जर ऑइली स्किन टाईप असेल तर हा खूप छान आहे, मॅट लुक देतो. आणि ह्याचा शेड नंबर आहे 128 वॉर्म न्यूड आहे. तर हा मी काय करणार आहे, कॉम्पॅक्ट पावडर का सिलेक्ट करत आहे, कारण आपण कोणताही फाउंडेशन वापरलेला नाही आहे आणि कॉम्पॅक्ट पावडरमध्ये थोडंसं कव्हरेजसुद्धा असतं. तर त्यासाठी सेट पण होऊन जातं तुमचा मेकअप आणि त्याचबरोबर तुम्हाला थोडंसं कव्हरेजसुद्धा मिळतं. तर त्यासाठी मी आज कॉम्पॅक्ट पावडर वापरत आहे. आता नेकला सुद्धा कॉम्पॅक्ट पावडर लावायला अजिबात विसरायचं नाही, नाहीतर नेकचा कलर जो आहे, मानेचा कलर आपला वेगळा दिसतो. त्यामुळे मानेला अजिबात विसरायचं नाही. सो आता आपला बेस ऑलमोस्ट झालेला आहे. म्हणजे आपण कन्सिलर वापरला, त्यानंतर कॉम्पॅक्ट पावडर वापरला. आता मला कॉन्टोरिंग आज ह्या व्हिडिओमध्ये जास्त करायचं नाही आहे, कारण आपण खूप सिम्पल असा मेकअप करत आहोत. त्यामुळे मला आज कॉन्टोरिंग मी अवॉइड करत आहे. तर आता नेक्स्ट प्रोडक्ट मी जे यूज करणार आहे ते एक ब्लश पॅलेट आहे स्विस ब्युटीचा बेक्ड ब्लशर अँड हायलायटर. हे तिन्ही ब्लश अँड हायलायटर हे दोन्ही तुम्हाला ह्यामध्ये मिळून जातं. आणि ह्याच्यामध्ये जर तुम्ही शेड बघितला तर बघू शकता, पिंक आहे, थोडंसं पीच कलरमध्ये सुद्धा आहे आणि ब्रॉन्झी शेड्ससुद्धा आहे त्याच्यामध्ये. तर हा मी आज यूज करणार आहे. आता तुम्ही बघू शकता स्लाइटली पिंक शेडसुद्धा आलेला आहे आणि त्याचबरोबर हायलायटिंग इफेक्टसुद्धा आलेला आहे. त्यामुळे हा सुद्धा प्रॉडक्ट मला खूप आवडतो. आता मी काय करणार आहे, डोळ्यांचा मेकअप हेवी करायचा नाही, सिम्पल करायचा आहे आपल्याला. तर काय करायचं, हा जो आपण ब्लशरचा पॅलेट यूज केलेला आहे तो घ्यायचा आणि ह्याच्यामध्ये जो ब्रॉन्झ शेड आहे, ठीक आहे, हे दोन शेड जे आहेत ते थोडेसे ब्रॉन्झमध्ये आहेत. ब्राऊन शेड आपण ज्याला म्हणतो तो ब्रॉन्झी इफेक्ट देतो, ठीक आहे. तर ह्याला मी काय करत आहे, थोडंसं आपल्या फिंगरटिपवरती घेत आहे लाईक दिस आणि ह्याला आपण आय शॅडोसारखं यूज करायचं आहे. म्हणजे खूप स्लाइटली शिमरसुद्धा होऊन जाईल आणि जास्त दुसरं काही करण्याची गरज नाही आहे. आणि तर आपला एक्स्ट्रा प्रॉडक्टसुद्धा वाचला, कारण आपण ह्याच्यातलं शिमर वगैरे यूज करत आहे आणि एक लाईट आय मेकअप आपण ह्यामध्ये करत आहे. आता इन्स्टेड ऑफ यूजिंग अ ब्रॉन्झी शेड जर तुम्हाला पिंकमध्ये हवा असेल तर तुम्ही ह्यातले पिंक शेडसुद्धा यूज करू शकता. आता डोळ्यांच्या वरती तुम्ही बघू शकता थोडंसं लाईट शिमर आपण वापरलेलं आहे आणि किती छान दिसत आहे, ठीक आहे. आता याच्यानंतर तुम्हाला डोळ्यांसाठी जर आयलायनर करायचं असेल तर आयलायनर करू शकता, काजल करायचं असेल तर काजल करू शकता. मी मोस्टली ना दोन्हीपैकी एक जास्त चूज करायला जाते. दोन्ही म्हणजे लायनर आणि काजल दोन्ही एका वेळी मला जास्त नको वाटतं. म्हणजे स्पेसिफिकली जेव्हा आपण सिम्पल मेकअप लुक करत आहोत त्यावेळेस काजल आणि लायनर दोन्हीही लावायला मी स्किप करते. दोन्हीतलं एक कोणतं तरी चांगलं वाटतं. पण तुम्हाला जर दोन्ही लावायचं असेल तर तुम्ही ते सुद्धा लावू शकता. तर मी आज काय करणार आहे, फक्त काजल लुक करणार आहे आणि मस्कारा आपण यूज करणार आहोत. तर काजलसाठी मी हा प्लमचा काजल यूज करत आहे आणि नुसता काजल यूज करत असल्यामुळे काजलला तुम्ही थोडंसं बोल्ड लुक दिला तरीसुद्धा चालतो, ठीक आहे. आता
बरेच जण मला म्हणतात की प्रणवती, जेव्हा आम्ही काजल यूज करतो थोड्या वेळानंतर स्मज होतो, डोळ्यांच्या खाली येतो आणि डोळ्यांच्या खाली काळं दिसायला लागतं, तर अशा वेळेस तुम्ही काय करू शकता, मी तुम्हाला एक खूप सिंपल असं एक हॅक सांगते. ब्लॅक आय शॅडो घ्यायचा, ठीक आहे. एका ब्रशवरती मी एक फ्लॅट ब्रश घेत आहे, हा आयब्रोचा ब्रश आहे तो मी घेत आहे. त्याचे आय शॅडो, ब्लॅक आय शॅडोमध्ये ह्याला डिप करायचं आणि जिथं आपण काजल लावलेला आहे त्याच्यावरती थोडंसं ब्लॅक आय शॅडो लावून घ्यायचं. असं केल्यामुळं काय होतं, तुमचा काजल जो आहे तो स्मज होत नाही. ठीक आहे. आणि आता मस्करा मी यूज करणार आहे. मस्करा मला थोडा चांगलं करायचं आहे, हेवी करायचं आहे, त्यासाठी मी मार्सचा हा मस्करा यूज करत आहे. मार्सचा डबल ट्रबल हा मस्करा आहे. हा यूज केल्यानं तुम्हाला वॉल्यूमसुद्धा मिळतं आणि लेंथसुद्धा मिळून जातं, कारण हा 2 स्टेपमध्ये मस्करा लावायचा असतो. तर सगळ्यात पहिला स्टेप जो आहे तो आपल्याला लेंथ देणार आणि जो सेकंड स्टेप आहे तो वॉल्यूम देतो. आता हा फर्स्ट स्टेप मी केले, त्याच्यानंतर जो हा खालचा ब्ल्यू कलरमध्ये स्टेप 2 आहे तो यूज करणार आणि हा काय करणार आहे, वॉल्यूम देणार आहे. आता तुम्हाला फरक जाणवत असेल की आपण एका साईडला यूज केलेला आहे मस्करा आणि किती फरक आहे दोन्ही आय लॅशेसमध्ये. सो त्यामुळे मला हा मस्करा खूप आवडतो. अगदी फॉल्स आय लॅश लावल्यासारखे खूप दाट असे तुमचे आय लॅशेस दिसतात, त्यामुळं हा मस्करा मला खूप आवडतो. आता आयब्रो करायची राहिलेली आहे, त्याच्यासाठी जे पण तुमच्याकडे आयब्रो पेन्सिल आहे ते तुम्ही वापरू शकता. मी तर स्विस ब्युटीचा आयब्रो पावडर यूज करणार आहे. आयब्रो आणि जेल आयलायनर दोन्ही ह्याच्यामध्ये असतं. तर ह्यातला मी आयब्रोज करण्यासाठी हा जो वरचा जो डब्बा आहे तो आयब्रोसाठी आहे, ठीक आहे. तर एक अँगल ब्रश मी घेत आहे आणि तो ह्याच्यामध्ये डिप करणार आहे आणि जिथं जिथं आपल्या आयब्रोमध्ये गॅप्स दिसतात फक्त तिथंच त्याला भरत जायचं आहे. आता लास्ट स्टेप आपल्याला राहिली आहे लिपस्टिक, आणि लिपस्टिकसाठी मी ही NY बेसची लिपस्टिक यूज करत आहे. NY बेसची लिपस्टिक आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला 4 लिपस्टिक्स मिळतात. लिक्विड लिपस्टिक्स आहेत, त्यामुळे लावायला खूप सोपं असतं आणि लिक्विड लिपस्टिक्स हे जास्त टिकतात कम्पेअर टू जे तुमचे बुलेट लिपस्टिक्स असतात त्याच्यापेक्षा लिक्विड लिपस्टिकचा स्टे थोडासा जास्त असतो. तर ह्यातला जो हा शेड आहे लास्टवाला तो मी यूज करत आहे. हा खूप नॅचरल शेड आहे, न्यूड शेड आहे, ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये मी अजून एक शेड मिक्स करणार आहे. सो मैत्रिणींनो, हा आहे माझा फायनल लुक, जो की करायला खूपच जास्त सोपा होता आणि आय होप तुम्हाला समजलंसुद्धा असेल की कसं करायचं आहे. आणि जर हा लुक आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका आणि चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा. आणि आता जे सबस्क्रायबर शाउटआउटचे नेम्स आहेत ते मी क्विकली घेणार आहेत. प्लीज बेअर विथ मी फॉर नेक्स्ट 2 मिनिट्स, कारण भरपूर सारे नेम्स आहेत. सो थँक्यू सो मच मनीषा सोनार, थँक्यू सो मच अर्चना, लता वाघ, जास्मिना, थँक्यू सो मच वैशाली सावंत, ज्योती, थँक्यू सो मच रेखा पाटील, नूतन शिंदे, विद्या सयम,
पूर्णिमा, विनीता पाटील, माधुरी गेदाम, अश्विनी ठाकूर, पल्लवी पाटील, थँक्यू सो मच प्राजक्ता देसाई, थँक्यू सो मच मीना, थँक्यू सो मच ज्योतिका अँड थँक्यू सो मच प्रिया. गाईज थँक्यू सो मच फॉर बिंग पार्ट ऑफ दिस फॅमिली. आय लव्ह यू ऑल. आणि तुम्ही सुद्धा माझा व्हिडिओ जर पहिल्यांदा बघितला असाल आणि तुम्हाला हा लुक आवडला असेल, माझा चॅनल जर आवडला असेल, तरच चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि सबस्क्राईब करत असाल तर चॅनलच्या खाली, व्हिडिओच्या खाली तुमचं नाव लिहायला अजिबात विसरू नका. म्हणजे माझ्या पुढच्या व्हिडिओजमध्ये मी तुमचंसुद्धा नाव घेईन आणि तुम्हाला असं शाउटआउट देईन. आणि तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. आय विश की माऊली सगळ्यांच्या मनातली इच्छा पूर्ण करू देत. आणि परत भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.